एनर्जी म्हणजे जी शक्ती ऊर्जा मिळते. नैसर्गिक ऊर्जा कुठली कुठली असते रे? नैसर्गिक ऊर्जा आठवते का? सौर ऊर्जा नाव ऐकले का कधी? सौर ऊर्जा कशापासून मिळते आपल्याला माहित नाही. आपल्या ऑफिसच्या वरती 2-3 प्लेटा बसवल्या तुम्हाला माहित आहे का? कशासाठी बसवले रे? ऑफिसच्या वरती 6 प्लेटा बसवल्या. सौर ऊर्जा येते, त्याच्यामुळं लाईट तयार होते. त्याच्यासाठी काय बघा, उन्हापासून लाईट तयार होते, त्याच्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागतात का? ऊन निसर्गापासून मिळतं, बरोबर आहे का? म्हणजे आपण आपल्या वर्गामध्ये जी लाईट वापरतो त्या लाईटीचं आपल्याला पूर्ण बिल येत नाही, कारण आपली तयार होणारी लाईट एमएससीबी जाते आणि तिथून आपण त्यांची येणारी लाईट वापरतो. म्हणजे आपल्याकडं सौर ऊर्जा असेल. मग अशी आणखी कोणती ऊर्जा आहे रे नैसर्गिक? एक उन्हापासून सौर ऊर्जा तयार झाली. आता नैसर्गिक आणि दुसरी कुठली ऊर्जा असेल सांगा बघा. पवनचक्की बघितल्या? सगळ्यांनी बघितल्या. पवनचक्की कशावर फिरते रे? जसं ऊन हीच ऊर्जा झाली, बरोबर आहे का? नैसर्गिक जी काही मानव निर्मित नाहीये किंवा विकत घ्यावी लागत नाही. तसंच निसर्गामध्ये उपलब्ध होणारी दुसरी ऊर्जा कुठली मग? वारा. दुसरी ऊर्जा कुठली? वारा. वाऱ्याच्या गतीने पवनचक्की फिरते का नाही? आणि पवनचक्कीची पाती फिरल्यानंतर वीज निर्माण होते, बरोबर आहे का? हा, मग वारा झाला, ऊन झालं, आणि कुठली नैसर्गिक ऊर्जा असेल ते सांगता येईल का आपल्या? पाणी. बरोबर, पाणी बरोबर. पण पाणी कसं सांगा बघूया? पाण्याचा डायरेक्ट वापर करता येतो का? पाण्याचा कसा वापर करता येतो? बरोबर आहे, तुम्ही सांगितलं उत्तर बरोबर आहे. पण पाण्याचा कसा वापर करता येतो? कोयना नगर नाव ऐकले का कधी? कोयना नगर विद्युत प्रकल्प तुमच्या भूगोलापासून नाही ना? कोयना नगरला पाण्यापासून वीज निर्मिती केली जाते आणि त्याच्यावरती पाण्याच्या पडणाऱ्या गतीवरती त्याची पाती फिरून वीज निर्माण होते. याला म्हणजे बघा, वारा, ऊन आणि पाणी या ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत, नैसर्गिक साधन नाहीये. पाण्यासाठी पैसे भरायला लागतात का? नाही. नदीचं वाहून जाणार पाणी, नदीतलं कोयना नदीचं धरण बांधलेलं आहे कोयना नगरचं, आणि त्या धरणातल्या पाण्यामुळं पाण्याच्या गतीवरती वीज निर्माण होते. पवनचक्की तुम्ही बघितलेली आहे, दुसरा घटक झाला. आणि सौर ऊर्जेचं आपलं उदाहरण आपल्या शाळेतलं. अशी 3 उदाहरणं नैसर्गिक ऊर्जा जी आहे त्या नैसर्गिक 3 ऊर्जांची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आपण लाईट वापरतो, बरोबर आहे का? आता प्रत्येकाच्या घरात लाईट आहे, शाळेत लाईट आहे, कुठे जरी जी वापरलेली लाईट आहे ही कृत्रिम तयार केलेली लाईट आहे की नाही? पण ही तयार करण्याची साधनं नैसर्गिक आहेत. पुढची त्याची जी साधनं आहेत ती कसली आहेत? नैसर्गिक साधनं आहेत. आणि ही नैसर्गिक साधनं आणि त्यांची माहिती आपण करून घेणं आजच्या दिवशी गरजेचं आहे.